महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला बातमी आपण पाहणार आहोत साताऱ्यातली। साताऱ्यामध्ये आज भाजपकडनं उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आणि आजच्या या मुलाखतींना भाजप आणि दोन्ही राजेंच्या दोन्ही आघाड्या एकत्र पाहायला मिळाल्या। या मुलाखती दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सुद्धा आढावा घेतला। त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना शिवेंद्रराजेंनी स्पष्टपणे दोन्ही राजेंच्या मनोमिलनाचे संकेतही दिले। भाजपचं आम्ही भाजपमध्ये आहे, मी भाजपमध्ये आहे, उदयनराजे भाजपमध्ये आहेत, ते खासदार आहेत, मी आमदार आहे। त्यामुळं मी जे सांगितलं किंवा भाजप म्हणून आम्ही आता सगळेजण लढणार आहे, पक्ष म्हणून लढणार आहे, ह्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका आमची नाही आहे। आणि शेवटी आज एक तर किंवा आपल्याला एवढी ताकद पक्षानं दिली आहे, आज आपलं पक्ष नेतृत्व जे आहे देवेंद्रजींनी यांनी एवढा विश्वास आपल्यावर टाकला आहे, तर आपण पण त्या पद्धतीनं पक्षाला मोठं करण्यासाठी, ताकद देण्यासाठी किंवा जी अपेक्षा जिल्हा म्हणून आपल्याकडनं भाजपची किंवा वरच्या पक्ष नेतृत्वांची ती अपेक्षा आपण पण कार्यकर्ते म्हणून पूर्ण केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।